चला अधिक बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठे आपल्या बरोबर आहेत। प्रियंका, तुकोबांच्या पालखी बरोबर आहेत। काय माऊली, बरं आहे का? कुठपर्यंत पोहोचलात? आम्ही लोणी काळमोरमध्ये आहोत विशाल, आणि ज्यांची खरी सेवा त्यांच्या भय काय जीवा अशी प्रचिती येण्यासारखा इथे वातावरण आहे। कारण की आपण बघतोय जसं की आता सुरेश सरांनी देखील सांगितलं, दिवे घाटामध्ये लाखो वारकरी चालत येत आहेत, चालत चालत ते माऊलींचा जयघोष करत पुढे पुढे चालतात। पण याच वेळी त्याची एक दुसरी बाजू अशी आहे की अनेक म्हाताऱ्या बाया, म्हातारे पुरुष या वारीमध्ये चालत येत आहेत। त्यांना चालताना बऱ्याच गोष्टींचा त्रास होतोय, किती नाही म्हटलं तरी बरेच शरीराचा त्रास होतोय। तर इथे एक मेडिकल वारी म्हणून असा एक उपक्रम राबवण्यात येतोय। जे वयोवृद्ध आहेत, ज्यांना कुठला शारीरिक त्रास होत असेल त्यांचं चेकअप इथे केलं जातं, त्यांना औषध गोळ्या असं सगळं त्यांना दिलं जातं। आता या इथे आपण दृश्य बघतो, आम्ही आल्यापासून कमीत कमी इथे 10-15 वयोवृद्ध महिला येऊन गेल्या, ज्यांना डिहायड्रेशनचा त्रास होत होता, कुणाला चक्कर येत होती, कुणाला चालत चालत पायांना काही जखमा झाल्या होत्या। तर त्या सगळ्यांची इथे काळजी घेण्यात येते आणि इथे त्यांना सेवा देण्यात येते। त्याचबरोबर या डॉक्टरांशी देखील आपण इथे बोललो, इथे महिला डॉक्टर आहेत, त्याचबरोबर पुरुष डॉक्टर देखील आहेत, ते स्वतःहून इथे सेवा देत आहेत। तर काही दृश्य विचलित करणारी असू शकतात विशाल सर, पण परिस्थिती अशी आहे की इथे सेवा देणारेही खूप आहेत। जितके वारकरी आहेत ना, तितकेच सेवा देणारे हे वारकरी देखील उपस्थित आहेत आणि तितक्याच मनोभावे हे इथे सेवा करतात। तर या डॉक्टरांशी जेव्हा आम्ही बोललो तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की डिहायड्रेशनचं प्रमाण इथे खूप जास्त वाढतंय, त्यामुळे लोकांना चक्कर येण्यासारखं होतं किंवा लोकांना चाललं जात नाहीये, एनर्जी त्यांची कमी कमी होत चालली आहे। तर न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सगळ्या वारकऱ्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्या किंवा जास्त